आता राष्ट्रभक्ताची सरकार आली आहे, धर्मप्रेमीयाची सरकार आली आहे, भारतीय संस्कृतीचे जपणाऱ्या लोकांची सरकार आली आहे. म्हणून पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजीने आणि ते महाराष्ट्रामध्ये आमचे लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला आहे. हिंदू कधी कोणावर आक्रमण करत नाही, हिंदू कोणाचा धर्म परिवर्तन करत नाही. हिंदू सर्वांनी बरोबर घेऊन चालणारा धर्म आहे. धर्म स्वातंत्र्य विधेयक कायदा आणण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. आता जे काही भारतामध्ये चाललं आहे हे भारताच्या हिताच्या नाही आहे. भारतामध्ये अराजकताचे निर्माण करायच्या, अनसर्टिनिटीचे निर्माण करायच्या, कानून व्यवस्थेचे भंग करायचा, हा भारतीय लोक चालणार नाही. बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्याच्या उद्देशानं राज्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू करण्यात आलाय. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लवकरच या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सातत्याने लव्ह जिहाद सारख्या विषयांवर आपला आवाज उठवला. त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर किंवा जन आंदोलनाच्या माध्यमातून या मागची भूमिकाही स्पष्ट केली होती. तर नव्या कायद्यामुळे राज्यात नेमके काय बदल होतील, या कायद्याची गरज काय होती आणि आता त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होणार, या संपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा. मी महा MTVच्या मनापासून आभार मानतो. ते प्रत्येक वेळा जे काय धर्माचा विषय असता, राष्ट्र संस्कृतीचा विषय असता आणि समाजाचे चांगले विषय असता ते उचलता. धर्म स्वातंत्र्य विधेयक मी 20 वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानसभामध्ये प्रायव्हेट मेंबर बिल म्हणून मांडला होता आणि त्यावेळेला हा मंजूर झाला नाही. आता राष्ट्रभक्ताची सरकार आली आहे, धर्मप्रेमीयाची सरकार आली आहे, भारतीय संस्कृतीचे जपणाऱ्या लोकांची सरकार आली आहे. म्हणून पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजीने आणि ते महाराष्ट्रामध्ये आमचे लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला आहे की आता दादागिरीतून, लोभ लालचतून, आमिषतून धर्म परिवर्तन होणार नाही. हा भारत एक हिंदू राष्ट्र आहे. भारत आझादीमध्ये पार्टिशन वेळी हा नक्की झाला होता. त्याने मांग केली होती की आम्हाला वेगळा राज्य पाहिजे. त्याने बांगलादेश, पाकिस्तान मिळाला. हा आपला राष्ट्र राहिला. आता ते तिथे त्यांची दादागिरी करत आहे. तिथे हिंदूचा नंबर त्याने 80% कमी करून टाकला. नाही, इथे पण दादागिरी सुरू आहे. हा चालणार नाही. हा एक पूर्वी मी एक स्टडी वाचली होती. त्यामध्ये ख्रिश्चन मिशनरीचा असा कन्फ्युजन होता की आता वार करायचा नाही, आता काय करायचा, तो कन्व्हर्जन करायचा. आता काय करायचा तर ते जे मोठे मोठे राज्याचे नेते आहे किंवा राजे आहे त्यांच्या घरी आपली मुलगी पाठवायची किंवा आपला मुलगाकडे त्यांची मुलगी घ्यायची. ऑटोमॅटिकली राज्य आपला होईल. भारतामध्ये हा प्रयोग झाला. सर्वांना माहिती आहे काय झाला, त्याचा परिणाम काय ते पण माहिती आहे. आता हे चालणार नाही. आता कोणाने धर्म परिवर्तन केला, आमिष दाखवून, दादागिरी करून, तो त्यांच्यावर सजा होईल. पण जे आपले भारतामध्ये 90% पेक्षा जास्त मुसलमान पूर्वी त्यांचे पूर्वज हिंदू होते, हा एक सनातन सत्य आहे. तर त्याने स्वतःहून काही ते हिंदू धर्मामध्ये परिवर्तन करण्याची इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे. सर, विरोधकांचा असा आरोप आहे की हा कायदा फक्त विशिष्ट धर्मियांना टार्गेट करण्यासाठी आहे, तर त्यावर तुम्ही काय उत्तर? टार्गेट म्हणे आहे. टार्गेट जे इलिगल काम करणारे ते ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल. हिंदू कधीही असा कार्य करत नाही. हिंदू कधी कोणावर आक्रमण करत नाही. हिंदू कोणाचा धर्म परिवर्तन करत नाही. हिंदू सर्वांनी बरोबर घेऊन चालणारा धर्म आहे. तो जे ते करता त्याने माहित आहे की ते गलत करत होते, ते चुकीचं करत होते, म्हणून ते आता ओरडत आहे. नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी होतीये सातत्याने. काय गैर नाही. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणीचा काय गैर नाही. मी त्याचे समर्थन करतो. पूर्वीपासून हिंदू धर्माने पाळणारा हा राष्ट्र आहे. त्यात हिंदू धर्माची मागणी जी असेल तर माझ्या तो व्यक्तिगत त्यांच्या समर्थन आहे. संसदेत अजूनही फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट विधेयक आलेलं नाही. मात्र अमेरिकेपासून तर काँग्रेसपर्यंत सगळ्यांनी विरोध सुरू केला या कायद्याला. तुम्ही चोराच्या उलटा बोंबा. हे जे काही भारतामध्ये विध्वंसकारी करण्यासाठी, अराजकता पसरवण्यासाठी जे करत आहे त्यांना माहित आहे की आता ह्या ऍक्ट आला तर काय होणार आहे. हा ऍक्ट आला पाहिजे, अतिशय कडक ऍक्ट आला पाहिजे. आता जे काही भारतामध्ये चाललं आहे हे भारताच्या हिताच्या नाही आहे.
भारतामध्ये अराजकताच्या निर्माण करायच्या, अनसर्टिनिटीचे निर्माण करायच्या, कानून व्यवस्थेचे भंग करायच्या, हा भारतचे लोक चालणार नाही. हा ऍक्ट आला पाहिजे असं माझ्या मनापासून मानणार. धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे लव्ह जिहादला आळा बसेल असं वाटतंय ना? नक्की बसेल. लव्ह जिहाद मध्ये ऑटोमॅटिकली धर्म परिवर्तन होतो. आता एक मोठा हिरो आहे, त्याने 3 लग्न केला. 3 लग्न मध्ये कोणाचे लग्न केला? एक आपल्या हिंदू मुली होती तिघही. हा चालणार का? हा जे काही चाललाय ते लव्ह जिहादच्या आता एक पोस्टर बॉय बनलाय. काय करायच्या? हा मी सर्व जे काही चाललाय भारतामध्ये हे अतिशय चुकीचे आहे. धर्म स्वातंत्र्य विधेयक कायदा आणण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. यांनी कडक अंमलबजावणी पण केली पाहिजे. राज्यात धर्मस्वातंत्र्य विधेयकाची खरंच गरज होती आणि या कायद्यामुळे नक्कीच लव्ह जिहाद सारख्या आणि धर्मांतराच्या घटनांना आळा बसेल असं मत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. कॅमेरा पर्सन जयेश पाटील सह मी अवंती भोयर, MHA MTV, मुंबई.